नागपुर शहर में महानगर पालिका चुनाव का माहौल पूरी तरह गर्म हो चुका है। 15 जनवरी को मतदान होगा, जबकि 16 जनवरी को मतगणना के बाद नतीजे घोषित किए जाएंगे। इसी बीच उत्तर नागपुर में चुनाव प्रचार ने रफ्तार पकड़ ली है। प्रभाग क्रमांक 3 से भाजपा और शिवसेना शिंदे गुट ने अपने 4 उम्मीदवार मैदान में उतारे हैं। उम्मीदवारों ने प्रचार की शुरुआत पीली नदी परिसर से भव्य रैली निकाल कर की। रैली में बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों की भागीदारी देखने को मिली। हाथों में पार्टी झंडे लेकर लोगों ने जोरदार नारेबाजी करते हुए उम्मीदवारों को समर्थन दिया। इस रैली में भाजपा और शिवसेना शिंदे गुट के सभी चारों उम्मीदवार मौजूद रहे। इसी दौरान नागपुर समय की संवाददाता रिंकू पांतावड़े ने महिला उम्मीदवार भाग्यश्री कांतोड़े से बातचीत की। भाग्यश्री कांतोड़े ने कहा कि प्रभाग की मूलभूत सुविधाएं, विकास कार्य और महिला सशक्तिकरण हमारी प्राथमिकता है। नागरिकों से मिल रहा समर्थन हमारे आत्मविश्वास को और मजबूत कर रहा है। आने वाले दिनों में उत्तर नागपुर में प्रचार और तेज होने की संभावना है। वहीं प्रभाग 3 की लड़ाई बेहद दिलचस्प होती नजर आ रही है। नागपूर महानगरपालिका 2026चे चुनाव घेऊ घातलेले आहेत। येत्या 15 जानेवारीला जे आहे मतदान आपला चुनाव करणार आहे, मत देणार आहेत आणि बहुमूल्य मतं जी आहेत ती कुणाला देतील ही आता जनता ठरवणार आहे। 9 वर्षानंतर हे मतदान होत आहेत नागपूर महानगरपालिकेचे। लोकांमध्ये फार उत्सुकता निर्माण झालेली आहे। मी सध्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांची अलायन्स झालेली आहे। युतीच्या तर्फे ते 4 उमेदवार जे आहेत ते गटाने दिलेले आहेत। तर आपण जाणून घेऊयात। इथे आता भाग्यश्री गणेश कांतोडे आहेत, त्यांच्यासोबत अन्य देखील इथे जे आहेत 3 उमेदवार इथे उपस्थित झालेले आहेत। आज त्यांची रॅली इथे निघालेली आहे। फार जोशात त्यांची रॅली दिसते आहे आणि फार मोठ्या संख्येने या प्रभागामध्ये ते फिरत आहेत। चला जाणून घेऊयात आपण। आपल्यासोबत भाग्यश्री कांतोडे आहेत। तर मला सांगा, 9 वर्षानंतर आपण आता हे चुनाव लढतो आहे, काय सांगाल तुमच्या प्रभागाची काय स्थिती त्यावेळेस होती जेव्हा तुम्ही याच्या अगोदर पण एक नगरसेवक राहिलेले आहात? मला सांगा तेव्हाची स्थिती आणि आताच्या स्थितीमध्ये काय अंतर आहे आणि जर तुम्ही निवडून येता तर तुम्ही आपल्या प्रभागासाठी काय काय करू इच्छाल? नमस्कार, पहिल्यांदा तर माझा परिचय देत आहे। मी भाग्यश्री गणेश कांतोडे याच्या आधी पण 2दा निवडून आली आहे। मी जेव्हा 2012 मध्ये इथे इलेक्शन लढली पहिल्यांदा, तेव्हा ह्या प्रभागामध्ये काही रस्ते वगैरे काही नव्हते, कोणत्याच प्रकारची सुविधा नव्हती। पण आपण निवडून आल्यानंतर जनतेचे जो प्रेम मिळालं आपल्याला, त्याच्यानंतर आम्ही निवडून आलो आणि प्रभागातले भरपूरसे कामं केले। तर पुन्हा दुसऱ्यांदा 2017 मध्ये निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला जनतेचं खूप प्रेम मिळालं। त्यानंतर मी पुन्हा निवडून आली आणि जे बाकीचे राहिलेले कामं होते ते पण केले। आता भरपूरसे कामं झाले आणि सुटले पण आहेत। ते आपण पिवळ्या नदीचा जो आहे पुलिया पण बनलेला आहे आणि बाकीचे जे कामं आहेत ते आम्ही पुन्हा करू। आता पुन्हा आपण जनतेला विनंती करतोच आहे की आम्हाला पुन्हा निवडून आणून द्या, राहिलेले कामं पुन्हा करू। मला सांगा, आता सध्या काँग्रेसची आणि बीजेपीची अशी चुरशीची लढत रंगलेली आहे। प्रभागामध्ये काँग्रेसचे उमेदवार देखील खडे आहेत। काय आपण बघता की कशा प्रकारची एक टक्कर इथे भिंड तिथे आपण बघू इच्छिता? टक्कर कशी असो, पण जनतेचं जे प्रेम आहे ते आपल्यालाच मिळणार आहे, हे आपले पूर्ण विश्वास आहे। मग एक महिला उमेदवार म्हणून तुम्ही इथे आहात आणि आपल्या पॅनलमध्ये 2 महिला आणि 2 पुरुष हे उमेदवार म्हणून उभे झालेले आहेत। महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय करणार? महिलांसाठी ज्याही आपल्याला योजना येतील त्या आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत। आपल्या प्रभागामध्ये मुलांसाठी पार्क नाही आहेत किंवा इथे लायब्ररी नाही आहे, त्याच्यासाठी आपल्या काय उपाययोजना आहेत? लायब्ररी तर आता आमच्या ह्या एरियामध्ये पिवळ्या नदीमध्ये त्याच्यासाठी जागाही नाही आहे आणि मुलांच्या पार्कसाठी आपण ग्रीन जिमचे सामान लावलेले आहेत आणि जी जागा सुटली त्याच्यामध्ये आपण करणार आहोत। नक्कीच धन्यवाद। आता आपल्यासोबत जे आहेत भाग्यश्री गणेश कांतोडे यांचे जे आहे करता धरता जे आहेत लाईफ पार्टनर आपण म्हणू शकतो ते उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात की कशा प्रकारचं समर्थन त्यांना ते आपल्या पत्नीला देत आहेत। सर्वप्रथम तुमच्या बायकोला जे आहे उमेदवारी मिळाली त्याबद्दल खूप खूप तुम्हाला अभिनंदन। आणि आपल्या प्रभागामध्ये जसे त्यांनी सांगितलेलं आहे की फार कमतरता आहेत, जेव्हा ते नगरसेविका होता त्यांनी कामं केले, अर्धवट कामं काही राहिलेले आहेत, आपला सपोर्ट त्यांना काय आहे? माझा सपोर्ट स्वतः पती म्हणून तर पूर्ण आहे, पण भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या पाठीमागे खंबीरपणे नागपूर शहर असेल, नागपूर शहराचे सर्व नेते मंडळी, गडकरी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब हे भक्कमपणे उभे आहेत। ज्यावेळेस 2012ला भारतीय जनता पक्षाची ह्या पिवळ्या नदीमध्ये पहिल्यांदा तिकीट आली आणि इथल्या सर्व जनतेच्या प्रेमानं, पिवळी नदी असो की पूर्ण प्रभागाच्या जनतेच्या प्रेमानं ते निवडून आली। त्याच्यानंतर एवढी विकासाची गंगा इथं आली। पण आपण सर्व समजू शकता का रोजच्या समस्या नवीन नवीन उद्भवतात, चाहे पिवळ्या नदीवरचा पूल असेल, चाहे शिवछत्रपती स्मारक तुम्ही शिवाजी चौकात जाऊन बघाल तर तो एक असेल, अनधिकृत लेआउटचे डेव्हलपमेंट असेल। डेव्हलपमेंट तर पूर्णत्वास गेल्या, फक्त एक आरक्षणाची एक विषय आहे, हिचे जे आरएल नाही निघले त्याच्यासाठी आम्ही निवडून आल्यानंतर 100% प्रयत्न करणार आहोत। मला विश्वास आहे ह्या शहरामध्ये चाहे देवेंद्रजी असतील, नितीनजी गडकरी असतील, पालकमंत्री बावनकुळे साहेब असतील, दटके साहेब असतील,
आपला जोशी साहेब असतील, आमचे शहराचे अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी ज्यावेळेस स्टँडिंग चेअरमॅन होते 2012ला, त्यांनी स्वतः 3 तास या प्रभागाचा दौरा करून इथं 5.5 कोटी पहिल्याच वर्षी दिलं. आज जे सर्व डेव्हलपमेंटचे काम दिसतं हे सर्व त्यांच्याच मार्गदर्शनात आहे. पक्षाने परत एकदा भाग्यश्री कांतोडे यांच्यावर विश्वास दर्शवलेला आहे. मला सांगा, आपल्या परिसरामध्ये मागच्या दिवसांमध्ये बिबट्या वावरताना दिसला, तर अशा याच्यामध्ये आपली जनतेचं तुम्ही कसं संरक्षण कराल? आपल्या या प्रभागामध्ये CCTV कॅमेरेज वगैरे नाही आहेत, त्यावर आपला काय विचार आहे? आपण प्रयत्न करू ना. एकदा आलेला आहे, बाकी लोकांनी अशाच अफवा केलेल्या आहेत आणि आपण त्यासाठी CCTV कॅमेऱ्यासाठी क्राईमचा स्तर देखील ह्या प्रभागामध्ये पाहायला मिळतो. जसं इथे पीडित जे आहे मजदूर वर्ग देखील आहे, व्यापारी वर्ग देखील आहे, पण अशामध्ये क्राईमचा स्तर आहे तो देखील इथे या बऱ्याच वर्षामध्ये पाहायला मिळतोय. त्यासाठी देखील आपला काय अंकुश लावणार आहे आपण? क्राईम तर आता पूर्ण नागपूर शहरामध्येच आहे. नाही, प्रभागाची गोष्ट केली फक्त. आपण त्यासाठी पण प्रयत्न करू ना. आता कंपनी एरिया आहे तर ते होणार, सगळे बाहेरचे लोक वगैरे आले आहेत, काही आपल्या इकडले आहेत, आपण त्यासाठी पण प्रयत्न करू. तर हे होते आपल्यासोबत जे भाजपा आणि शिवसेना शिंदे गुटची युती झालेले 4 उमेदवार इथे आलेले आहेत. आपण वन बाय वन यांची इंटरव्ह्यू घेऊयात. तर आपण बघत आहात नागपूर समय कॅमेरा पर्सन रोशन वानखडेसह रिंकू पानतावणे, नागपूर.